आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा संस्थापक अध्यक्ष, आमचा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ हा महाराष्ट्रामध्ये 35 जिल्ह्यामध्ये आमच्याकडे जवळजवळ 5000 कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे। आम्ही माहिती अधिकाराचा वापर विधायक कामासाठी आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी माहिती अधिकाराचा वापर करून सामाजिक काम करण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं नेटवर्क, आमची संघटना काम करते आहे। आम्ही आजची जी पत्रकार परिषद जी इथं मुंबईत पत्रकार संघाच्या भवनामध्ये घेतलेली आहे ती यासाठी घेतलेली आहे की अन्न आणि औषध प्रशासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धांदली चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, गोंधळ चालू आहे, अनियमितता चालू आहे। तर ही अनियमितता इथल्या मीडियाच्या समोर मांडण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे। आणि आपल्याला माहित आहे की अन्न, त्यानंतर मग पाणी, निवारा, शिक्षण आणि आरोग्य ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत। आणि आरोग्याच्या गरजेकडे या देशातलं शासन, या राज्यातलं शासन अतिशय दुर्लक्षितपणे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे, गांभीर्यपणे त्याच्याकडे बघत नाही, हे लक्षात आलेलं आहे। आणि याच्यामध्ये हे जे काम चालू आहे याच्यामध्ये वरिष्ठ मंत्री, वरिष्ठ पातळीवरील सगळे सरकारी सनदी अधिकारी, मंत्री या सगळ्यांचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि कदाचित त्यांचा सगळ्याचा छुपा सहभाग याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळं ज्या गेल्या 2-3 वर्षामध्ये या खात्यामध्ये ज्या काही भ्रष्टाचाराच्या आणि अँटी करप्शनच्या केस झाल्या, त्या केसमध्ये जे बडे अधिकारी सापडले, जे मोठे मासे सापडले, ते मोठे मासे शासनानं परत आणखीन त्यांच्यावर अधिक मोठी जबाबदारी देऊन त्यांना कामाला लावलेलं आहे। म्हणजे ज्यांना अँटी करप्शनमध्ये सापडल्यानंतर ज्यांचं डिस्क्रिमिनेशन, ज्यांना खालचं पद दिलं पाहिजे किंवा अकार्यकारी पद दिलं पाहिजे त्यांना मात्र कार्यकारी पदं दिली आणि मोठ्या अधिकाराची पदं देऊन त्यांना ते जे काम करतात त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून एक प्रकारची त्यांना सरकारनं शाबासकी दिलेली। तर ही फार दुर्दैवी घटना आहे। तर या सगळ्या घटनाकडं मीडियाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे। या संबंधी जर बातम्या येऊन सरकारवर जर काय आपल्याला दबाव आणता आला तर याच्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतली होती। या संबंधी काय काय धांदली झालेली आहे, कुठं कुठं भ्रष्टाचार झालेला आहे या संबंधी आमचे सहकारी जयराज कोळी हे अधिक तुम्हाला तक्रार आम्ही अन्न आणि औषध प्रशासनातल्या सचिवाकडं, अन्न आणि औषध सचिवाच्या मंत्र्याकडं आणि सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रारी केली नाही। पोलीस तक्रार केलेली नाही। शासनामध्ये जी कार्यपद्धती ती सामान्य माणसाला अधिकाऱ्याविरुद्ध पोलीस तक्रार नाही करतायचं, त्याच्या वरिष्ठानं जर पोलीस तक्रार केली सगळी चौकशी करून तर करता येते। परंतु शासनाचा खालचा छोटा अधिकारी, आता आरोग्य विभागाचा आपण बोलतो म्हणून आरोग्य विभागाचा मी सांगतो, छोटा अधिकारी छोटा चोर आहे आणि त्याच्यावरचा वरिष्ठ अधिकारी हा मोठा चोर आहे, हा आमचा अनुभव आहे आणि हे मी फार जबाबदारीने बोलतो आहे। तर तो छोट्या चोरावर मोठा चोर काही कारवाई करत नाही दुर्दैवानं, असं म्हणावं। पण सर याच्यावर काही तुम्ही पर्याय शोधलाय का? बघा, पर्याय ही पत्रकार परिषद सुद्धा एक प्रकारचा पर्यायच आहे। हा प्रश्न जनतेच्या न्यायालयात घेऊन जाणं, जनतेच्या दरबारात घेऊन जाणं फार महत्वाची गोष्ट आहे, आवश्यक गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही तर सगळ्या मीडियाकडे आलेलो होतो आणि मीडियाच्या सहकार्याने हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांचा दबाव वाढला। जनता कारवाई करणं बघा, कोणताही प्रश्न मला एक वाटतं की प्रशासनाकडे मांडला पाहिजे, शासनाकडे मांडला पाहिजे, त्यानंतर आपण न्यायालयाकडे मांडला पाहिजे। पण ह्या सगळ्यापेक्षा मोठं एक जनतेचं न्यायालय आहे। जनतेच्या न्यायालयात नेला तर प्रश्नाला वाचा फुटते आणि मग जेव्हा जनतेत प्रश्नाची चर्चा होईल तेव्हा राज्याच्या खुर्चीवर बसलेले मंत्री नीट काम करतील। पण याबाबत तुमच्याकडे सर्व सबळ पुरावे असताना तुम्ही PIL सारखा पर्याय का निवडत? आमची संघटना फार छोटी आहे, तरी आम्ही प्लॅनिंग चाललंय आमचं की जनहित याचिका आम्ही मुंबईच्या हायकोर्टामध्ये, बॉम्बे हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत। कोळी, माहिती अधिकार महासंघ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष। आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे अन्न औषध प्रशासनाचा भोंगळ कारभार। आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांना देखील खाली कल्पना नाही की लाडकी बहीण काय खाते किंवा लाडके भाचे काय खातात, या गोष्टीचे त्यांना काहीच देणं घेणं नाही आहे। ते फक्त त्यांचे सध्याचे जे काही निवडणूक वातावरण आहे त्यामध्ये सगळे तल्लीन झालेलं आहे। आज महाराष्ट्रातले आज एवढं वातावरण आपलं गडबड झालेलं आहे की आज
महाराष्ट्रामध्ये आज एवढी मोठी लोकसंख्या असून आज अन्न औषध प्रशासन एक पूर्ण ताकदीनिशाने एकदम बळानिशी चालवलं पाहिजे होतं, पण आज महाराष्ट्रात जवळपास टोटल 17,000 पदे असताना टोटल फक्त 6,500 पदं फक्त भरलेले आहेत आणि बाकीचा कारभार रामभरोसे चालू आहे. आणि आज ह्याच्यामध्ये जवळपास 1.5 वर्ष झाला तर नवीन मंत्री जे सध्या आलेले आहेत बाबाराम आत्राम म्हणून, त्यांचा तर कारभार पूर्ण एक भोंगळ कारभार सुरू आहे. त्यांना खालचे प्रशासन काय करते किंवा अन्न औषध प्रशासनामध्ये नेमकं चाललंय काय आणि अन्न औषध प्रशासन हे आहे कशासाठी हेच त्यांना मला वाटते बहुतेक माहिती नाही आहे. त्यामुळे असं झालंय की जे गुटखा बंदीसाठी जे काम करायला पाहिजे होतं ते काम करण्यापेक्षा ते अन्न औषध प्रशासनातले अधिकारीच गुटखा सप्लाय महाराष्ट्रभर करत आहेत. गेल्या 1.5 वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला ते त्यांच्या गाडी आढळून आली आणि त्या गाडीचा मालक जे होते ते अन्न औषध प्रशासनाचे पंढरपूरचे अन्न सुरक्षा अधिकारी होते. त्यानंतर जे बाबाराम आत्राम साहेब आहेत यांनी काय केलेलं आहे, जे अँटी करप्शन जे ट्रॅप झालेलं आहे त्यांना ट्रॅप झाल्यानंतर त्यांना काही शासन म्हणून अकार्यकारी पदं द्यायला पाहिजे होती. तर त्यांना एक थोडक्यात आमच्या सरांनी आताच म्हटल्याप्रमाणे की त्यांना शाबासकी देत त्यांना वरती पदोन्नती करून त्यांना पदोन्नती चांगली पदं दिलेली आहेत. त्याचा थोडक्यात असं झालं की तर मग या जनतेने आता आदर्श काय घ्यावा की तुमच्या युवा पिढीने काय आदर्श घ्यावा की भ्रष्टाचार करावा की त्याला शाबासकी मिळते, हा आदर्श तुम्ही समोर ठेवत आहात का? आणि आज आपण जर ह्या तुमच्या पत्रकार बंधू भगिनीच्या माध्यमातून हा आपण सगळा भंग कारभार आपण जनतेसमोर मांडत आहेत. जर या येत्या काही दिवसात जर समजा सरकारने या गोष्टी जर काही कारवाई जर नाही केली तर आम्ही आता बंधू भगिनी म्हणलेली की आम्ही जनहित याचिका दाखल करत आहोत. पण त्या जनहित याचिका दाखल करण्यासंदर्भात आम्हाला काही कागदपत्र अजून आम्हाला अपूर्ण आहेत. ती माहिती अधिकारात आपण मागवलेली आहे. ती माहिती अधिकारात मिळताच आपण ती जनहित याचिका देखील दाखल करू आणि सध्या आपण त्या गोष्टीवर आंदोलन करू. पण ते आंदोलन सुरू करण्याच्या अगोदर आम्ही महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्र्यांनी बाबाराम आत्राम सरांना आपण त्यांच्या कुठेतरी बुद्धीला चालना मिळावी आणि त्यांची बुद्धी कुठेतरी भ्रष्ट झाली आणि त्यांना कुठेतरी चांगलं संज्ञान मिळावं म्हणून त्यांना डाबर च्यवनप्राश आमच्या माहिती अधिकार महासंघातर्फे सप्रेम भेट देऊन आम्ही एक विशेष आंदोलनाची सुरुवात करणार आहोत. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.